मुद्रांक अधिनियमानुसार थकीत मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अभय योजनेची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। यामुळे 31 मार्च पूर्वी शुल्क आणि शास्ती जमा करून अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी विजय तेलंग यांनी केले आहे। जिल्ह्यात 2020 पूर्वी निष्पादित दस्तावेज विशेष पथकामार्फत शोध घेण्यात आला आणि अपेक्षित शुल्क न भरलेल्या संबंधितांना नोटीस बजावण्यात आली। त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वितरित केलेल्या कंत्राटाची एकूण 673 प्रकरणे, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून वितरित करण्यात आलेले गाळे एकूण 158 प्रकरणे, तसेच महानगरपालिकेच्या कार्यकंत्राटाचे एकूण 137 प्रकरणांमध्ये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम 33 अन्वये अवरुद्ध करण्यात येऊन सर्वांना मागणी नोटीस बजावण्यात आली आहे। अशा प्रकारची बऱ्याच पक्षकारांनी मुद्रांक शुल्क आणि शास्ती शासन जमा करून अभय योजनेचा लाभ घेतला आहे। उर्वरित पक्षकारांनी या योजनेचा 31 मार्च पूर्वी लाभ घेण्याचे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे। मी मुद्रांक जिल्हाधिकारी विजय तेलंग अकोला जिल्ह्यातील सर्व जनतेस आवाहन करतो की खरेदी खत, बक्षीसपत्र इत्यादी प्रकारचे जे दस्तऐवज आहेत ते नोंदणी करण्यासाठी जे रेडी रेकनर आहे ते रेडी रेकनरचे दर 1 एप्रिलपासून बदलणे अपेक्षित आहे। त्या अनुषंगानं कार्यालयामध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे माननीय नोंदणी महानिरीक्षक पुणे यांनी सुट्टीच्या कालावधीत 29, 30, 31 या सुट्टीच्या कालावधीत कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत। त्या अनुषंगानं अकोला जिल्ह्यातील सर्व नोंदणी कार्यालय हे सुट्टीच्या कालावधीत सुरू आहे। लोकांनी याचा लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे 2001 ते 2020 या कालावधीतले जे कमी मुद्रांकित दस्तऐवज आहेत ते अभय योजनेखाली पात्र आहेत। त्याचा लाभ घेण्याचं सुद्धा मी आवाहन करतो। जर अभय योजनेखाली जर आपण रक्कम भरली तर त्याला मुद्रांक शुल्कामध्ये 20% सूट मिळेल आणि दंडामध्ये 80% पर्यंत सूट मिळेल। त्यामुळे सर्व जनतेने जास्तीत जास्त या गोष्टीचा लाभ घ्यावा व 31 मार्च पूर्वी आपली रक्कम भरण्याचा प्रयत्न करावा।